आता सर्वांचं लक्ष इकडे, हसायचं नाही, मला हसवायचं नाही. पुढे अशा पद्धतीचा भागाकार आला तर काल परत आपण शिकलोय, आज परत शिकूयात. आता इथं दशांश नंतर किती अंक आहेत? छेदामध्ये किती आहेत? 2. वर किती आहे? 1. आता गुणायचं कितीने? मग आता 100ने छेदामध्ये गुणलात. समजा तुम्ही 100ने छेदात गुणलात, अंशात कितीने गुणाल? 100च. आता गुणाकार किती येतो बघा. एवढा गुणाकार येतो. खालचा गुणाकार किती येतो? 0.00 असा गुणाकार येतो. मग आपण दशांश नंतरचे शून्य याला नाही लिहिले तरी चालतात, मग हे नाही लिहिले. आता हा भागाकार पुढे तुम्हाला आला पाहिजे. करा. 3 एके 3, 3 एके 3, 1 उरला, 3च्या शेजारी ठेवला, 13 झाले. 3 चौक 12, परत 1 उरला, 1च्या शेजारी ठेवले 18, 3 सम 18, 3 दुनी 6, 3 शून्य किती आला भागाकार? 14,620. बरोबर. आता इथे अशा पद्धतीचे भागाकार. इथं पण छेदात 0, 9, 7, 3. इथे तर 100ने गुणा. 100ने गुणल्यावर किती येतो गुणाकार? 873 आणि इथे 9. तुम्ही 100ने याला गुणलात की याचं दशांश चिन्ह जातं, 873 गुणाकार येतो. इथे दशांश चिन्ह जाऊन गुणाकार 9 येतो. 9ने तुम्ही वर भागितलं तर बघा 9 एके 9, 9 एके 9, 9चा इथे शून्याचा भाग बसला, 87 झालं. 9 8 72, 9 9 81, 9 9 81. किती उरले? 6 उरले. 3च्या शेजारी ठेवले, 63 झाले. 9 7 63. किती आला भागाकार? 97. इथं खाली 2 नंतर आहे आणि वर 1 नंतर आहे, मग कितीने गुणायचा? कितीने गुणायचा? दोन्हीकडे 100ने गुणा. इथला दशांश चिन्ह जाऊन 1 शून्य येतो. ऍक्च्युली यायला किती पाहिजे? 100ने गुणल्यावर 2 शून्य यायला पाहिजे होतं, पण हे दशांश चिन्हामुळे जात आणि गुणाकार येतो 37,450. एवढा गुणाकार येतो याचा. तुम्ही 100ने याला जर गुणला तर गुणाकार 5 येतो आणि हा भागाकार. भागाकार सोपा आहे. 5 एके 5, 5 5 7 35. 37 मधनं 35 गेले. 37 मधनं पाड्यातले 35 गेले, 2 राहिले, 24 झाले. 24 ला कितीने भाग बसतो? 5 चौक 20. 4चा भाग बसला, 5 चौक 20. 24 मधनं पाड्यातले 20 वजा केले, 4 उरले. ते कुठे ठेवले? याच्या शेजारी, झाले 45. 5 9 45. 5ने शून्याला बघा, 5 0 0. 7,490. अशा पद्धतीने हे भागाकार करायचे आहेत. दशांश चिन्ह जे आहेत ते दशांश चिन्ह काय नको सांगू. दशांश चिन्ह जे आहेत ते दशांश चिन्ह हे काढून टाकायचे. काढून टाकताना त्याची किंमत बदलता कामा नये. कशाची? या भागाकाराची किंमत बदलता कामा नये म्हणून 100ने गुणतोय. का गुणतोय? दशांश चिन्ह काढायचंय म्हणून. 100ने छेदात गुणल्यानंतर अंशातही गुणावं लागतं. सममूल्य अपूर्णांक शक्ती आपण हे शिकलोय. या दोघांनाही 100ने गुणल्यानंतर ऑटोमॅटिक दशांश चिन्ह जातं आणि हा गुणाकार येतो. मग आपल्याला हा भागाकार येतो, साधारण साधा भागाकार आपल्याला येतो, म्हणून आपण आता त्याचा उपयोग केला. त्याच्यानंतर इथं पण हे कळलं. त्याच्यानंतर इथेही 100ने गुणलंय, इथेही 100ने गुणलंय. याला एक शॉर्टकट मेथड आणखीन आहे. आता मी आज ती तुम्हाला सांगतो. समजा मी असा एखादा भागाकार दिला, बघा 337.5 छेदामध्ये 0.05 हा भागाकार करायचा आहे. आता हे इतका वेळ आपण कसे दशांश चिन्ह उडवले त्याचं कारणासकट आपल्याला माहित आहे की 100ने गुणले की उडतात. आता ह्याचं शॉर्टकट हे खूप सोपं आहे. इथं दशांश नंतर किती अंक आहेत? 0 5 2. इथं किती अंक आहेत? 1. याच्या पुढे मी 0 दिलं तर
काय किंमत बदलते का? नाही. मी सांगितलं की दशांश नंतर एखाद्या अंकाच्या पुढे कितीही शून्य द्या, त्याच्या किमतीत बदल होत नाही, किंवा कमी जरी केले तरी किमतीत बदल होत नाही. या बाजूला बरं का, त्याच्या पुढे कुठलाही अंक राहता कामा नाही. मग इथं आपण वाढवला अंक, शून्य वाढवला. दशांश नंतर किती अंक झाले? इथं आता 2, इथं आधीचेच 2. मग आता दशांश चिन्ह काढून टाका, दशांश चिन्ह काढून टाका. आता किती राहिलं रे? 5 भागिले 73,750 भागिले 5. हा भागाकार आपल्याला येतोच, येतो का? 5 एके 5, 7 मधून पाड्यातले 5 गेले, किती राहिले? 2. ते कुठे ठेवले? 3च्या शेजारी. झाले किती? 23. 3 5 चौक 20, पाड्यातले 20 ते 20 मधनं काढा, किती राहिले? 3. ते कुठे ठेवले? 7च्या शेजारी. किती राहिले? झाले मग ते 37, बरोबर? 37. मग 5चा पाडा 35 पर्यंत, 5 7 35, पाड्यातले 35 या 37 मधनं काढले, किती राहिले? 2. 37 मधनं 35 गेले, 2 राहिले, उरलेले 2 इथे 5च्या शेजारी ठेवले, किती झाले? 25. 5 5 25 आणि 5 0 0. आपला भागाकार किती आला? 14,750. म्हणजे ऍक्च्युली जे होतं ना, हा जो भागाकार आहे तो किती आला? 14,750. भागाकार याचा आणि याचा वेगळा नाही. आपल्याला 0.05 चा पाडा म्हणता येत नाही, म्हणून 0.05 चा पाडा म्हणता येत नाही, म्हणून आपण काय करतो? हे दशांश चिन्ह कमी करतो. कमी करतो म्हणजे त्याची किंमत आपल्याला बदलता येत नाही, त्याची आहे ती किंमत ठेवावी लागते. त्याच्यासाठी 100 आणि मग छेदात पण गुणा, अंशात पण गुणा, किंवा 10 ने छेदात पण गुणा, 10 नेच अंशात पण गुणा. जशी गणिताची गरज तसे आपण अंक वापरतो. ठीक आहे. परत एखादं उदाहरण समजून घेऊया शॉर्टकटच. आता हा गुणाकार आहे. इथं तुम्हाला माहिती आहे की 0.5 ने 5,375 ला भागायचं आहे. आता इथं दशांश चिन्ह कुठे आहे? इथं आहे. नाही, वरच्या संख्येत कुठे आहे? वरती नाहीये. बघा, दशांश चिन्ह हे नेहमी असतं, पण आपण लिहित नाही कारण का ते गरज भासत नाही. हे इथं असतं. एकक अंक संपला की लगेच तिथं आपल्याला दशांश चिन्ह देता येतं, ते तिथं असतं, पण आपण लिहित नाही. बँकेमध्ये जर कधी गेलात तर तुम्हाला जर सांगितलं की 25,000 लिहा, तर ते असं लिहितात, 2 टिंब आणि हे 0 0. हे 25,000 आहेत. हे इथं दशांश देऊन 2 शून्य लिहितात. हे पैसे असतात, पैसे कोणी तिथं नाही. लिहायला काय सांगितलं? 25,000, म्हणून हे 25,000 असे लिहितात. हे दशांश चिन्ह उडालं तरी, लिहिलं नाही तरी चालतं. हे 25,000च आहे. त्याच पद्धतीने इथं काही नाही म्हणजे दशांश चिन्ह आहे. आता खाली दशांश चिन्ह नंतर किती अंक आहे? 1. मग इथे 1 शून्य वाढवता येईल का? आता काय करायचं? दशांश नंतर 1 अंक, दशांश नंतर 1 अंक, दशांश चिन्ह काढून टाका. वर किती झालं? 53,750. खाली किती झालं? 5. बरोबर. हा भागाकार आता येतो आपल्याला करता. आधी काय करायचो आपण? हे तुम्हाला मी काय सांगतोय? झटकन पटकन स्कॉलरशिप आहे ना आपलं, वेगाने अचूक गणित सोडणे म्हणून. आता आपण काल काय केलं असतं? काल हेच केलं असतं. हे आहे. काल काय सांगितलं की दशांश चिन्ह काढण्यासाठी याला कितीने गुणायचं? 10 ने का 100 ने? 10 ने. कालपर्यंत सांगितलं होतं 10 ने. मग गुणिले 10 गुणिले 10. 10 ने गुणलं, 10 ने गुणल्यानंतर काय येईल इथे गुणाकार? वरचा येईल 53,750 आणि खाली किती येईल? 5. हीच मेथड आहे.
हे कारण आहे की दशांश चिन्ह कसे उडवायचे, याचं कारण काय असे, हे कारण काम आपल्याला प्रोसेस गणित स्कॉलरशिप मध्ये प्रोसेस कशी फॉलो करायची अशीच, याच पद्धतीने आपल्याला याच पद्धतीने आपल्याला ते करायचंय. कळलं?